नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विचार करा, एक माणूस जो एकाच वेळी टेक्नॉलॉजी आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये शिखरावर पोहोचला. हे खरंच कसं शक्य आहे, नाही का? म्हणजे बघा, एका बाजूला ते होते एक यशस्वी टेक सीईओ, जगभरातल्या मोठ्या कंपन्या सांभाळणारे, आणि दुसऱ्या बाजूला एक बेस्ट सेलिंग लेखक ज्यांच्या पुस्तकांनी हजारो लोकांचं आयुष्य बदललं. हो, आपण बोलतोय अच्युत गोडबोले यांच्याबद्दल. चला तर मग त्यांच्या या प्रवासात डोकावून पाहूया आणि त्यांच्या यशामागची सूत्र काय होती हे समजून घेऊया. त्यांच्या कथेची सुरुवात कुठल्या मोठ्या श्रीमंतीतून होत नाही, उलट एका निम्न मध्यमवर्गीय घरातून होते. पण तिथली श्रीमंती वेगळीच होती, विचारांची आणि संस्कृतीची. म्हणजे बघा, घर फक्त 300 स्क्वेअर फूटचं, पंखा नाही, फ्रीज नाही, साधं डायनिंग टेबलही नाही. पण या भौतिक गोष्टींची कमतरता असली तरी त्या घरातलं वातावरण मात्र प्रचंड समृद्ध होतं. कल्पना करा, त्या लहानशा घरात विंदा करंदीकरांसारखे मोठे कवी येत आहेत आणि इंग्रजी मराठी साहित्यावर चर्चा सुरू आहे. कधी शेक्सपियर तर कधी डिकेन्स. एवढंच नाही, पंडित भीमसेन जोशींसारखे दिग्गज कलाकार येऊन संगीतावर पहाट होईपर्यंत गप्पा मारतायत. व्हॅन गॉग, मोझार्ट म्हणजे काय नव्हते त्या चर्चांमध्ये. त्यांचं घर हे खरं तर एक वैचारिक आणि सांस्कृतिक केंद्रच होतं, आणि याच वातावरणाने त्यांच्या मनाचा पाया रचला. आणि याच वातावरणातून त्यांची एक जीवनदृष्टी तयार झाली. ते स्वतः म्हणतात, मी लहानपणापासून शिकलो होतो की आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही, तो आवश्यक आहे. पण जर आपले जीवन समृद्ध करणारी कोणती गोष्ट असेल तर ती कला, संगीत आणि साहित्य आहे. आणि हाच विचार त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आधार बनला. यामुळेच त्यांच्या शिकण्याला एक वेगळीच दिशा मिळाली. ते कुठलाही विषय मार्कांसाठी किंवा परीक्षेसाठी शिकले नाहीत, तर त्या विषयातल्या मूळ सौंदर्यासाठी, त्यातल्या आनंदासाठी शिकले. आणि जेव्हा आपण असं शिकतो ना, तेव्हा आपली विचार करण्याची, समस्या सोडवण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून जाते. पण आयुष्यात सगळं काही सोपं नसतं, नाही का? इतका मजबूत वैचारिक पाया असूनही त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलं. आणि तेही कुठे? तर IIT मुंबईमध्ये. त्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं होतं आणि IIT मध्ये सगळं वातावरण इंग्रजीमय. ते स्वतः सांगतात की त्यांचं इंग्रजी बोलणं खूपच खराब होतं. उच्चार चुकीचे, वाक्यांची रचना विचित्र. यामुळे ते इंग्रजी बोलणाऱ्या मुलांमध्ये आणि प्रोफेसर्समध्ये ते पूर्णपणे हरून गेले होते. त्यांना एकटेपणा जाणवू लागला, मनात एक मोठा न्यूनगंड तयार झाला. इतका की त्यांना IIT आणि मुंबई दोन्ही सोडून पळून जावंसं वाटत होतं. आणि हा न्यूनगंड एका घटनेमुळे अगदी शिगेला पोहोचला. एके दिवशी एक सिनियर विद्यार्थी त्यांच्याजवळ बसला आणि त्यांच्या प्रत्येक इंग्रजी वाक्यातल्या चुका काढू लागला. शेवटी त्यांचा अपमान करून तो निघून गेला. तो क्षण म्हणजे शेवटचा प्रहार होता. खरं तर या अपमानामुळे ते खचून जाऊ शकले असते, पण नाही. उलट त्यांच्या मनात एक जिद्द पेटली. पळून जाण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला आणि ठरवलं की जी गोष्ट आपली सगळ्यात मोठी कमजोरी आहे तिलाच आपली ताकद बनवायचं. आणि त्यासाठी त्यांनी एक पक्की योजना आखली. त्यांची योजना अगदी स्पष्ट होती. 1. रोज इंग्रजी वर्तमानपत्र आणि कादंबऱ्या वाचायच्या. 2. शब्दांची मुळं कुठून आली आहेत म्हणजे इटिमॉलॉजी आणि उच्चारशास्त्र म्हणजे फोनेटिक्स याचा अभ्यास करायचा. 3 म्हणजे आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करायचा. आणि 4, सतत स्वतःला तपासायचं आणि चुका सुधारायचा. त्यांचं ध्येय फक्त कामचालाऊ इंग्रजी बोलणं नव्हतं, तर उत्कृष्ट आणि प्रभावी इंग्रजी बोलणं होतं. आणि या जबरदस्त मेहनतीचा परिणाम काय झाला? फक्त 10 महिन्यात इंग्रजीची भीती पूर्णपणे नाहीशी झाली. आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी IT क्षेत्रात तब्बल 32 वर्ष काम केलं, ज्यातली 23 वर्ष ते CEO आणि MD होते. 150 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय दौरे केले आणि जगभरात करोडोंचे करार यशस्वी केले. ज्या इंग्रजीमुळे पळून जावंसं वाटत होतं, तेच इंग्रजी त्यांच्या यशाचं एक माध्यम बनलं. पण कथा इथेच संपत नाही. व्यावसायिक यश मिळालं, पण ते त्यांचं अंतिम ध्येय नव्हतं. IIT मध्येच त्यांची काही अशा लोकांची भेट झाली ज्यांनी त्यांच्या आयुष्याला एक नवीन, आणखी खोलवर विचार करायला लावणारी दिशा दिली. त्यांना IIT, TIFR आणि बार्कमधले काही अतिशय हुशार मित्र मिळाले. आणि या ग्रुपमध्ये चर्चा व्हायची ती विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अगदी कला आणि संगीतावर सुद्धा. या चर्चांमधनं त्यांना खरी बुद्धिमत्ता आणि खरी नम्रता म्हणजे काय हे कळालं.
या ग्रुपचं ध्येय अमेरिकेत जाऊन नोकरी मिळवणं नव्हतं, तर जग समजून घेणं आणि देशासाठी काहीतरी करणं हे होतं. आणि इथेच त्यांचं लक्ष अकॅडमिक परीक्षांवरून आयुष्याच्या परीक्षेकडे वळलं. आणि इथूनच त्यांच्या मनात एक प्रचंड आवड निर्माण झाली. ती आवड होती या जगात मानवी जीवनाशी आणि अस्तित्वाशी संबंधित जे काही आहे ते सगळं समजून घेण्याची. हा कुठल्याही डिग्रीचा अभ्यास नव्हता, तर ती होती निव्वळ ज्ञान मिळवण्याची, जग समजून घेण्याची एक जबरदस्त ओढ. ते म्हणतात की केवळ माणसाच्या जिज्ञासेमुळेच आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रांमध्ये एवढी प्रगती करू शकलो आहोत. आणि हाच विचार महत्त्वाचा आहे. त्यांच्या पहिल्या ध्येयाने त्यांना व्यावसायिक यश मिळवून दिलं, पण या दुसऱ्या ज्ञानाच्या शोधयात्रेने त्यांना त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ दिला. मग आयटी क्षेत्रात 32 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. वर्षाला जवळपास 3 कोटी रुपयांच्या ऑफर्स त्यांनी नाकारल्या आणि आपली दुसरी इनिंग सुरू केली. ही इनिंग होती त्यांच्या पहिल्या प्रेमासाठी, म्हणजेच लेखनासाठी. आणि त्यांच्या लेखनाचा प्रभाव बघा. त्यांची पुस्तकं फक्त बेस्टसेलर झाली नाहीत, तर त्यांनी लोकांचं आयुष्य बदललं. मुसाफिर आणि मनकल्लोळ वाचून शेकडो लोक डिप्रेशनमधनं बाहेर आले. डझनभर लोकांनी तर आत्महत्येचा विचार सोडून दिला. त्यांच्या बोर्डरूम या पुस्तकाने कमीत कमी 20 यशस्वी उद्योजक घडवले. किमियागारमुळे लोकांना सायन्स सोपं वाटू लागलं, तर अर्थातमुळे इकॉनॉमिक्स. म्हणजे त्यांच्यासाठी यश म्हणजे केवळ पुस्तकांच्या विक्रीचे आकडे नव्हते, तर लोकांच्या आयुष्यात झालेला तो सकारात्मक बदल होता. तर अच्युत गोडबोलेंच्या या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकू शकतो? ज्ञानाची तहान, सतत काहीतरी नवीन शिकण्याची जिज्ञासा, नम्रता, विवेकवाद, सांघिक कार्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्टतेचा ध्यास आणि कधीच हार न मानण्याची वृत्ती. ही मूल्य फक्त टेक्नॉलॉजी किंवा साहित्यापुरती मर्यादित नाहीत, ती आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात उपयोगी पडतात. त्यांची कथा आपल्याला एक प्रश्न विचारायला लावते, आपण आपल्या आयुष्यात कोणत्या परीक्षेची तयारी करत आहोत? कारण गोडबोल्यांचा प्रवास हेच शिकवतो की खरा आणि मोठा प्रवास तो असतो जो फक्त आपलं करिअर नाही, तर जगाबद्दलची आपली समज वाढवतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची आपली क्षमता वाढवतो.